विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी धनराज परगे। आज आपण इयत्ता 5वी नवोदय संख्या आणि संख्या पद्धती हा गणित विषयातील पहिला घटक आहे। त्या घटकावर आपण जी सराव चाचणी सोडवलात त्या सराव चाचणीतील 20 प्रश्नांचं स्पष्टीकरण या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास छान करा। तुम्हाला पुढील चाचणीसाठी शुभेच्छा। तर आपण आमचे यूट्यूबवरती मोफत लाईव्ह क्लासेस असतात। त्या क्लासला तुम्हाला जर जोडायचं असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588544308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे। यावरती मॅसेज करा, त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या। मी तुम्हाला त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन। त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे आपण अभ्यासूया। पहिला प्रश्न आहे संख्या आणि संख्या पद्धती सराव चाचणी पहिली। त्यातील पहिला प्रश्न आहे 5, 4, 2, 0 आणि 1 यांचा वापर करून मिळणारी 5 अंकी किमान संख्या आहे। किमान संख्या पर्याय 1 आहे 0 145, दुसरा आहे 51024, तिसरा आहे पर्याय 12450, चौथा पर्याय आहे 10245। तर या ठिकाणी आपण लाईव्ह तासिकेमध्ये शिकलो संख्या कशी तयार करायची। किमान म्हणजे काय आणि कमाल म्हणजे काय मी तुम्हाला हे सांगतो। किमान म्हणजे लहानात लहान, किमान म्हणजे लहानात लहान आणि कमाल म्हणजे मोठ्यात मोठी। कमाल म्हणजे मोठ्यात मोठी। तर पहा या ठिकाणी आपल्याला अंक काय दिलेत 5, 4, 2, 0 आणि 1 हे आपल्याला या ठिकाणी किती अंक दिलेत 1 2 3 4 5 अंक दिलेत। या 5 अंकापासून आपल्याला किमान संख्या बनवा म्हणले। इथं दिले 5 अंकी किमान संख्या तयार करा। किमान म्हणजे लहानात लहान संख्या तयार करत असताना किमानचा अर्थ मी इथे लिहितोय। किमान म्हणजे लहानात लहान संख्या तयार करत असताना लहान अंक अगोदर घ्यायचा। आता दिलेल्या अंकापैकी लहान अंक कोणता आहे 0 आहे। मग 0 अगोदर जर घेता येत नाही आपल्याला, 0 अगोदर घेतला तर 4 अंकी संख्या तयार होते। मग 0 अगोदर घेता येत नाही तर काय करायचं 0 पेक्षा थोडी मोठी संख्या घ्यायची। 0 पेक्षा मोठी थोडी लगटची। 0 पेक्षा मोठी कोणती आहे 2 आहे, 1 आहे, 2 आहे, 4 आहे, 5 आहे। पण आपल्याला ह्याच्यानंतर येणारी कोणती आहे 0च्या नंतरची मोठी 1। नंतर म्हणजे दिलेल्या अंकापैकी जर इथे 1 नसतं तर आपण 2 घेतला असतो, पण 1 आहे मग ही 1। त्याच्यानंतर 0 घ्यायचा 0, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा कोणता आहे 2, त्याच्यापेक्षा थोडा मोठा 4, त्याच्यापेक्षा थोडा मोठा 5। आपल्याला या ठिकाणी आपलं उत्तर काय मिळालेले हो तर दिलेल्या अंकापासून किमान संख्या आपण काय तयार केली 10245। 10245 पर्यायामध्ये आहे का आहे। पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल। काय असेल उत्तर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल। आलं। ज्या ज्या विद्यार्थ्याचं आले त्यांचं अभिनंदन। काल जे 20 प्रश्न दिले होते त्यात ज्यांचे चुकलेले आहेत त्यांनी पाहून घ्या। सराव चाचणी जी आपण सोडवली पहिली त्यामधील 20 प्रश्नांचं हे स्पष्टीकरण आहे। दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊ आपण। दुसरा प्रश्न काय आहे पहा 28759। 28759 या संख्येतील कोणत्या अंकाचे स्थानीय मूल्य सर्वात अधिक आहे। स्थानीय मूल्य म्हणजे स्थानिक किंमत। थोडासा शब्द इथे वेगळा दिलाय। स्थानीय मूल्य म्हणजे काय स्थानिक किंमत। स्थानिक किंमत, स्थानीय मूल्याला स्थानिक किंमत म्हणतात। संख्या काय दिलेली आहे 28759। या संख्येत कोणत्या अंकाचे स्थानीय मूल्य सर्वात अधिक आहे पहा आपण पाहू। हा जो 9 आहे हा काय आहे 9
हा जो 9 आहे हा 9 कोणत्या स्थानावर आहे, तर 9 हा एकक स्थानावर आहे. आता 9 एकक स्थानावर आहे, ह्याची स्थानिक किंमत 9 गुणिले 1 बरोबर किती झाली, 9. त्यानंतर हा जो 5 आहे हा 5 कुठं आहे, दशक स्थानावर आहे. मग ह्याची स्थानिक किंमत काय झाली, 5. दशक म्हणजे 5 गुणिले 10 बरोबर काय झाली, 50. त्यानंतर हा जो 7 आहे हा 7 कोणत्या स्थानावर आहे, शतक स्थानावर आहे. आता 7 शतक म्हणजे 7 गुणिले 100 बरोबर काय झाली, ह्याची स्थानिक किंमत 700. त्यानंतर हा जो 8 आहे हा 8 आहे हजार स्थानावर आहे. आता 8 हा हजार स्थानावर आहे म्हणजे 8 गुणिले 1000 बरोबर ह्याची स्थानिक किंमत काय झाली, 8000. त्याच्यानंतर हा जो 2 आहे हा 2 कुठं आहे, 10,000 स्थानावर आहे. कोणत्या स्थानावर आहे, 10,000 स्थानावर आहे. मग 2 गुणिले 10,000 बरोबर काय झाली, ह्याची स्थानिक किंमत 20,000. मग या ठिकाणी आपल्याला आता प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, कोणत्या अंकाचे स्थानीय मूल्य सर्वात अधिक आहे. मग कोणत्या अंकाचे, तर या 2चे आहे. कारण की 2चं स्थानीय मूल्य कोणतं आहे, काय आहे, 20,000. 2 कोणत्या स्थानावर आहे, 10,000 स्थानावर आहे. म्हणून ह्याची स्थानिक किंमत काय आहे, 20,000. हे 9 आहे, हे 50 आहे, 700 आहे, 8,000 आहे, हे 2,000 आहे. मग या 20,000 आहे. मग या 2ची स्थानिक किंमत काय, 20,000. म्हणजे सर्वात स्थानीय मूल्य कोणाचं आहे, 2चं आहे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. काय उत्तर असेल, पर्याय क्रमांक 4. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 3 काय आहे, पुढीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे. पहा, मूळ संख्येला आपण तुम्हाला सांगतो मी, मूळ संख्येलाच अविभाज्य संख्या असेही म्हणतात बरं का. कधी कधी प्रश्न तुम्हाला येतो, अविभाज्य संख्या कोणती, अविभाज्य संख्या. मग मूळ संख्येची व्याख्या काय, मूळ संख्या म्हणजे अशी संख्या की ज्या संख्येला 1 व त्याच संख्येने भाग जातो. 1 व त्याच संख्येने भाग जातो, बरोबर आहे. मग आता ह्याच्यातली मूळ संख्या आपल्याला 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत हे माहिती आहे आपल्याला. एक ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत हे आपणास माहिती आहे. मग 50 ही मूळ संख्या आहे का हो, नाही. कारण की या 50ला 2 भाग जातो, 50ला 5 भाग जातो, 50ला 10 भाग जातो. 2 भाग घातलं तर 25 येतं, मग हे येणार नाही. 85 मूळ संख्या आहे का, 85ला 5 भाग जातो, 85ला 17 भाग जातो, 17 5 85. एकतर 85नंच भाग गेला पाहिजे किंवा 1 म्हणून 85 येणार नाही. 73 हो 73 मूळ संख्या आहे, त्याला 73 किंवा 1नंच भाग जातो. 45ला 3 भाग जातो, 45ला 5 भाग जातो, 45ला 9 भाग जातो, 45ला 15 भाग जातो. म्हणून 45 ही मूळ संख्या नाही. उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 3. दिलेल्या पर्यायामध्ये 73 ही का आहे, मूळ संख्या आहे. उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक 3 आलं. चला पुढचा प्रश्न. 4, 5, 0 आणि 2 या अंकापासून बनणारी सर्वात लहान 5 अंकी. पहा कंसामध्ये दिले, अंक पुनरावृत्त होऊ शकतात. पुनरावृत्त म्हणजे डबल येऊ शकतात. काही अंक डबल येऊ शकतात, डबल येऊ शकतात. संख्या कोणती, या अंकापासून बनणारी सर्वात लहान 5 अंकी संख्या कोणती. पहा या ठिकाणी आपल्याला 4, 5, 0 आणि 2. आता मला सांगा, इथं 1 2 3 4 अंक दिले, बनवा म्हणले 5 अंकी संख्या. कशी, सर्वात लहान 5 अंकी संख्या बनवायची आपल्याला, लक्षात ठेवा. तर
आपल्याला या ठिकाणी कंसामध्ये परवानगी दिली आहे, काय दिली आहे, अंक पुनरावृत्त होऊ शकतात. मग आपल्याला जर लहानात लहान 5 अंकी संख्या बनवायची असेल तर काय करायचं, दिलेल्या अंकापासून अगोदर लहान संख्या बनवा. दिलेल्या अंकापासून काय होईल, अगोदर सर्वात लहान अंक लहान बनवायचे म्हणजे लहान अंक अगोदर घ्यावा लागेल. 0 येईल, 0 घेता येत नाही, त्याच्यापेक्षा थोडा मोठा 2 घेतला, त्यानंतर 0 घेतला, त्यानंतर 4 घेतला, त्यानंतर 5. पण काय झालेलं आहे, ही 4 अंकी संख्या तयार झाली. आपल्याला काय म्हणते, 5 अंकी. मग आपल्याला आता 5 अंकी संख्या कशी बनवायची, लहान जर बनवा म्हणलं तर सर्वात लहान अंक जो आहे तो आपल्याला किती अंक कमी पडू लागले, तर ही 4 अंकी आहे, 5 अंक बनवायचे, 1 अंक कमी पडू लागला आहे. मग सर्वात लहान अंक डबल घ्यायचा. हा 0 इथला ऑलरेडी आहे, कमी पडलेला लहान बनवायचे म्हणून लहान अंक घेतला 0, 4. म्हणजे संख्या काय झाली, 20,045. 20,045 हे उत्तर असेल आपलं. 20,045 पर्याय क्रमांक 1. 20,045 पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न, 50,167 या संख्येतील स्थानीय मूल्य सर्वात कमी असलेला अंक कोणता पहा. असाच प्रश्न आपण मागचा प्रश्न पाहिला होता. तिसरा प्रश्न होता, काय दिलेला आहे, 50,167 या संख्येतील स्थानीय मूल्य सर्वात कमी असलेला अंक कोणता. सर्वात कमी असलेला अंक, तर पहा, या 7चं एक स्थानीय आहे, ह्याचं स्थानीय मूल्य 7, 6चं स्थानीय मूल्य 60, 6चं स्थानीय मूल्य किती येईल, 60 येईल. 1चं स्थानीय मूल्य 1 हा शतक स्थानीय आहे, ह्याचं स्थानीय मूल्य 100. 0 कोणत्याही स्थानावर असला तर त्याचं स्थानीय मूल्य 0च येतं. 5 हा 10,000 स्थानीय आहे म्हणून ह्याचं स्थानीय मूल्य 50,000. आपल्याला काय विचारलेलं आहे, सर्वात कमी स्थानीय मूल्य म्हणजे किंमत. सर्वात कमी स्थानीय मूल्य कुणाचं आहे, तर 0च आहे. उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 1. उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. आलं का लक्षात. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पहा प्रश्न काय आहे, प्रश्न क्रमांक 6, 82,532 या संख्येतील 2च्या स्थानिक किमतीमधील फरक किती. पहा 82,532 या संख्येतील 2च्या स्थानिक किमतीमधील फरक विचारलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला फरक 2च्या स्थानिक किमतीतील विचारला आहे, म्हणजे इथं 2 1पेक्षा जास्त वेळेस असलं पाहिजे, कमीत कमी 2 वेळेस तर असलं पाहिजे. 2 आहे का, 2 इथे एक आहे 2 आणि इथे एक आहे, बरोबर आहे. हा 2 एकक स्थानीय आहे म्हणून 2 गुणिले 1 बरोबर 2. हा 2 एकक दशक शतक हजार स्थानीय आहे म्हणून 2 गुणिले 1,000 बरोबर. ह्याची स्थानिक किंमत काय आली, 2,000. किंवा या 2च्या स्थानिक किंमत एखाद्याची काढायची असेल त्याच्या पुढे किती अंक आहेत, 1 2 3 अंक आहेत, मग 3 0 द्या. मग आता ह्याचा आपल्याला काय विचारलेला आहे, या दोन्हीमधला फरक विचारलेला आहे. फरक काढा. हे 2,000 वजा 2, 0तून 2 जात नाही, इथला हातचा इथं घेतला, इथून इथं आला, 10मधून 2 गेले, 8 राहिले, इथं राहिले 9, इथं राहिले 9, हातचा तिकडे गेल्यामुळे इथं राहिला 1. उत्तर काय आलं, 1,998 हे उत्तर असेल. 1,998 हे उत्तर असेल. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 2, 1,998. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 7 काय आहे, 18,07,12 ही संख्या पुढील प्रमाणे लिहिली जाते. काय, 18 लाख
712 ही संख्या पुढील प्रमाणे लिहिली जाते. पहा का आहे माहिती आहे का, आपण संख्या ज्ञान संख्येचं वाचन आणि लेखन शिकते वेळेस हे शिकलोत. काय ही एकक, दशक, शतक, त्यानंतर हजार, ही एकक, दशक, शतक, हे हजाराचे 2 घरं असतात. त्याच्यानंतर लक्ष, या लक्षाचे 2 घरं असतात. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष. त्यानंतर कोटी, कोटीचे 2 घरं असतात. त्यानंतर अब्जाचे 2 घरं असतात. बरोबर आहे. आपल्याला या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, 18 लाख. लाखाच्या घरामध्ये 18 लिहा. लाख म्हणजे लक्ष, कुठं इथं आहे, हे 18 लक्ष. 712, 700, से म्हणजे शतक, 712. आता इथं हजाराच्या ठिकाणी काहीच नाही, काहीच नाही म्हणजे इथं काय करायचं, रिकामं ठेवायचं नाही, 2 शून्य द्यायचं, म्हणजे आपल्याला 18 लाख 712 ही संख्या आपण कशी लिहाल, 18 लाख, हे हजाराचे 2 शून्य, 712 म्हणजे 1800 712. आलं का लक्षात? अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा असतो. गणित हा विषय जगातला सर्वात सोपा विषय विद्यार्थी मित्रांनो. मग आता हे पर्यायामध्ये कुठं आहे, 18 2 शून्य 712, इथं 713 येणार नाही, इथं 18 1 शून्यच आहे. 18 2 शून्य 712 पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 3. 18 2 शून्य 712 पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. प्रश्न क्रमांक 8 काय आहे, प्रश्न क्रमांक 8, 1 5 10 12 17 21 3 29 या अंकापैकी मूळ अंकाची बेरीज आहे. पहा ही 1 5 10 12 17 21 3 29 या अंकापैकी मूळ अंकाची बेरीज. मूळ अंक म्हणजे मूळ संख्या, मूळ अंक म्हणजे मूळ संख्या. आपल्याला ह्याच्यातल्या मूळ संख्या शोधायचं आहे आणि त्यांची काय करायचं आहे, बेरीज करायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 1 ही मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही. 5 मूळ आहे, 10ला 2 भाग जातो, 5 जातो, म्हणून ही मूळ असेल का, नाही. हे आपल्याला मूळ 1 मिळाली, 5 अधिक, त्याच्यानंतर हे मूळ आपल्याला कोणती मिळाली, 5 अधिक, त्याच्यानंतर 12ला 2 जातो, 3 जातो, 4 जातो, 6 भाग जातो, मूळ संख्या होऊ शकणार नाही. त्याच्यानंतर 17 ही मूळ संख्या आहे, ही 17. त्याच्यानंतर 21ला 3 भाग जातो, 7 भाग जातो, 21 मूळ संख्या आहे का, नाही. त्याच्यानंतर 3 मूळ संख्या आहे, 3. त्याच्यानंतर 29 ही मूळ संख्या आहे, 29. आता ह्यांची बेरीज करा. बेरीज कशी सोपी करायची पहा, तुम्हाला सांगतो मी. हे 17 आणि 5 किती झाले हो, 22 अधिक 3 अधिक 29, 22 आणि 3 25 अधिक 29. आता करा, 9 आणि 5 14ला, 4 हातच्याला 1, 2 आणि 2 4 आणि 1 5, 54. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. काय असेल उत्तर, पर्याय क्रमांक 2. आलं का लक्षात? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन. अशा प्रकारे हा प्रश्न, मूळ अंक म्हणजे मूळ संख्या. प्रश्न क्रमांक 9 काय आहे, पुढीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती. सर्वात लहान संख्या विचारलेली आहे इथं, कोणती म्हणून. पहिली संख्या 80,808. दुसरी संख्या 80,088. तिसरी संख्या 80,880. चौथी संख्या 80,080. पहा, या सर्व संख्या ज्या आहेत ते 80,000च्याच आहेत. सर्व कसे आहे ते 80,000चे आहेत. आता बदल कुठं आहे, इथं हे काय आहे, 800 आहे, इथं 0 आहे, इथं 800 आहे. आपल्याला लहान विचारले,
मग ही 800ची येईल का? नाही, ही पण 800ची, कारण तिच्यापेक्षा लहान इथं आहे ना. मग आता राहिला प्रश्न, आपण हे 10,000 हजार स्थानी सारखेच अंक आहेत, शतक स्थानाकडे जाऊ. ह्याच्यापेक्षा ही लहान आहे, ह्याच्यापेक्षा सुद्धा ही लहान आहे, शतक स्थानी इथं 0 अंक आहे. मग आता इथंही 0 आहे, इथंही 0 आहे. आता आपण दशक स्थानाकडे जाऊ. इथं दशक स्थानी 8 आहे, इथंही दशक स्थानी 8 आहे. मग आता लहान कोणती ओळखायची? आता एकक स्थानी इथं 8 आहे, इथं 0 आहे. मग लहान कोणती झाली? तर 80,080 ही दिलेल्या पर्यायापैकी लहान संख्या आहे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. काय असेल उत्तर? पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. आलं? चला, पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पहिल्या 5 मूळ संख्यांची बेरीज किती? पहिल्या 5 मूळ संख्यांची बेरीज म्हणलेला आहे. मग पहिल्या मूळ संख्येची सुरुवात 2 पासून होते. मग 2, 3, 5, 7 हे झाल्या 10 पर्यंतच्या मूळ संख्या. त्यानंतर 11 ते 20 मध्ये 11. मग किती झाले? 1 2 3 4 5. मग बेरीज करा. 2 अधिक 3 अधिक 5 अधिक 7 अधिक 11. तर हे 5 झाल्या मूळ संख्या. यांची बेरीज करा. पहा, हे 3 आणि 2 5 अधिक 5 इथलं अधिक हे 11 आणि 7 18. हे 10 आणि 18 किती झाले हो? 28. 10 आणि 18 किती होतात? 28. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 3. आपल्याला 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या, 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या माहिती असणं गरजेचं आहे. माहिती असणं गरजेचं आहे. चला, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न क्रमांक 11. काय आहे प्रश्न क्रमांक 11? पुढीलपैकी कोणती संख्या ही संयुक्त संख्या व विषम संख्या देखील आहे? पहा, आपल्याला इथं मी तुम्हाला सांगतो, संयुक्त संख्येची व्याख्या काय? संयुक्त संख्या कशाला काय म्हणायचं? 1 व सर्व मूळ संख्या सोडून राहिलेल्या सर्व संख्या संयुक्त संख्या असतात. आता पर्यायी 1 काय आहे? 13, 23, 25 आणि 87. आपल्याला काय म्हणते? 1 आणि मूळ संख्या सोडून. 13 ही कशी आहे? मूळ संख्या ही. 23 ही कशी आहे? मूळ संख्या आहे. पाठ असल्या पाहिजेत आपल्याला मूळ संख्या 100 पर्यंतच्या. 25 मूळ संख्या पाठच असाव्यात. 87 ही कशी आहे? मूळ संख्या आहे. मग 25 ही काय आहे? विषम संख्या आहे. ही काय म्हणते त्यानं? विषम ही असावी आणि संयुक्त, म्हणजे विषम ही आहे आणि संयुक्त आहे. 25 ही मूळ नाही म्हणजे संयुक्त संख्या झाली, मग विषम पण आहे ती. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. काय असेल उत्तर? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती? पहा, इथं परत आपल्याला काय विचारले? लहान संख्या विचारले. 60,604, 60,066, 60,660, 60,060. आता इथं काय? ही सर्व संख्या 60,000च्या येतात. ही 60,000 आहे, ही 60,000 आहे.
शतक स्थानी पाहू आता, इथं 6 इथं 0 आहे. लहान विचारले आपल्याला, कसे विचारले? लहान, म्हणजे हे येईल का? नाही. मग इथं शतक स्थानी 0 आहे, इथं 6 आहे, हे येणार नाही. इथं 0 आहे, इथं 0 आहे. दशक स्थानी इथं 6 आहे, इथं 6 आहे. एकक स्थानी इथं 6 आहे, इथं 0 आहे. मग लहान संख्या दिलेल्या 4 पर्यायापैकी लहान संख्या कोणती असेल? तर 60,060. 60,060 पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. 60,060 पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. आलं का लक्षात? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घे. चला, प्रश्न क्रमांक 13 का आहे 7,42,658? प्रश्न का आहे 7,42,658. पहा, 7,42,758 या संख्येतील 4 व 6 यांच्या स्थानिक मूल्यातील फरक. स्थानिक मूल्यातील म्हणजे स्थानिक किमतीतील फरक. तर पहा, कोणते 4 कुठं आहे? हे इथं आहे 4. त्याच्यानंतर 6 कुठं आहे? इथं आहे 6. पहा, हा 6 एकक दशक शतक स्थानी आहे, म्हणजे 600, किंवा 6च्या पुढं किती अंक आहेत? 2 अंक आहेत, म्हणून ह्याची स्थानिक किंमत झाली 600. हे 4, या 4च्या पुढे 1 2 3 4 अंक आहेत, म्हणून 4 शून्य द्या, ह्याची स्थानिक किंमत झाली 40,000. मग त्यातील फरक विचारला आहे आपल्याला. काय विचारलं आहे? या दोन संख्येतील फरक विचारला आहे. फरक काढा. 40,000 वजा 600, वजा बाकी करा 0 0. 10मधून 6 गेले, 4 राहिले, इथं राहिले 9. इथला हाचा इथं घेतला होता, मग इथे किती आले? 3. 39,400 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल? 39,400 पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. 39,400 पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आलं. चला, पुढचा प्रश्न आपल्यासाठी. 4 अंकी एकूण संख्या किती आहेत? प्रश्न काय आहे? 4 अंकी एकूण संख्या किती आहेत? तर पहा, 1 अंकी एकूण संख्या 1 ते 9 पर्यंतच्या 9 आहेत. 2 अंकी एकूण संख्या 10 ते 99 पर्यंतच्या किती येतात? त्या 90 येतात. 3 अंकी एकूण संख्या 3 अंकी एकूण संख्या किती येतात? 100 ते 999 पर्यंत अशा एकूण 900 येतात. आणि 4 अंकी एकूण संख्या 4 अंकी एकूण संख्या येतात 9,000. आता एक तुम्हाला ट्रिक सांगतो. 1 अंकी एकूण संख्या म्हणलं की 9, 2 अंकी म्हणलं की 1 9 लिहायचं आणि बाकीचे राहिले 0 लिहायचं. 1 अंक राहिला 0. 3 अंकी म्हणलं की 1 वेळेस 9 लिहायचं, राहिले किती अंक? पुन्हा 3 अंकापैकी 1 अंक लिहिला, राहिले 2 अंक 0. 4 अंकी म्हणल्यामुळे एकदा 9 लिहायचा, 4 अंकापैकी 9 लिहिला, राहिले 3 अंक 0 द्या. म्हणजे 4 अंकी एकूण संख्या या किती येतात? 9,000 आहेत. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. पर्याय क्रमांक किती? 3 हे उत्तर असेल. आलं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 15 का आहे? प्रश्न क्रमांक 15, 30 नंतर येणारी 14वी विषम संख्या कोणती? तर पहा, सर्वप्रथम आपण काय करायचं? दिलेली संख्या कोणती आहे? कोणती आहे म्हणजे ती सम आहे का विषम आहे? तर की का आहे? सम आहे. आणि विचारलेली कोणती आहे? विचारलेली विषम आहे. विचारलेली कोणती आहे? विषम आहे. तर मग अशा वेळी काय करायचं?
दिलेली संख्या सम असेल आणि विचारलेली जर विषम म्हणजे दिलेली एक आहे विचारलेली वेगळी आहे, तर त्यासाठी सूत्र काय पहा, आपल्याला संख्या काढायची, 14वी विषम संख्या काढायची. तर काय करायचं, सर्वप्रथम हे दिलेली संख्या नंतरची विचारले म्हणून अधिक, मागील विचारलं असतं तर इथं वजा असतं, बरोबर आहे, अधिक कंसामध्ये कितवी गुणिले 2. आता या ठिकाणी दिलेली वेगळी आहे विचारलेली वेगळी आहे म्हणून इथं वजा 1 येते. आणि जर हे दोन्ही सारखं असलं तर वजा 1 येत नाही. पहा, दिलेली संख्या 30 अधिक कितवी 14वी, 14 गुणिले 2 वजा 1, 30 अधिक कंसामध्ये 14 दुने 28 वजा 1, मग 30 अधिक 28 मधून 1 गेलं 27 राहिले, म्हणजे उत्तर काय आलं 57 हे उत्तर येते. आपल्याला प्रश्न काय होता, 30 नंतर येणारी 14वी विषम संख्या कोणती, तर 30 नंतर येणारी 14वी विषम संख्या ही असेल 57. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. काय असेल उत्तर, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घ्यायचं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 16 का आहे, अ ही एक समसंख्या आहे. काय म्हणते पहा, अ जे आहे ही का आहे, एक समसंख्या आहे. ही एक समसंख्या आहे म्हणते. तर अ नंतर येणारी 7वी विषम संख्या कोणती. पहा, आताच आपण वर पाहिला, आपल्याला काय दिलेली संख्या कशी आहे, दिलेली संख्या अ आहे, ही कशी आहे म्हणतोय, सम आहे म्हणते. आणि विचारलेली कोणती आहे, काढायला सांगितलेली कोणती आहे, विचारले म्हणजे काढायला सांगितलेली कोणती, तर विषम आहे. मग आता ही सूत्र तयार करा. आपण सूत्र मनाने तयार करायचं. पहा, संख्या बरोबर दिलेली संख्या, दिलेली संख्या नंतरची काढा म्हणले, अ नंतर येणारी, नंतर अधिक, मागील म्हणलं असतं वजा, कंसामध्ये कितवी गुणिले 2, आणि दिलेली सम आहे विचारले विषम म्हणून वजा 1 लिहायचं. जर दोन्ही सारख्या असतील तर वजा 1 येत नाही. मग दिलेली संख्या आहे अ अधिक कितवी 7वी, 7 गुणिले 2 वजा 1, अ अधिक 7 दुनी 14 वजा 1, अधिक 14 मधून 1 गेलं 13, म्हणजे आपलं उत्तर काय असेल, तर अ अधिक 13, अच्या नंतर येणारी 7वी विषम संख्या अ अधिक 13 असेल. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 4, अ अधिक 13 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? 2, 8, 9 व 7 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी कमाल व किमान समसंख्यांची बेरीज किती. अंक काय दिलेत, 2, 8, 9 आणि 7. ह्याच्यापासून तयार होणारी कमाल समसंख्या आणि किमान समसंख्या यांची बेरीज विचारले. त्या दोघांची काय विचारले, बेरीज. मग आपण काय करू, कमाल समसंख्या म्हणजे मोठ्यात मोठी, कमाल म्हणजे मोठ्यात मोठी, किमान म्हणजे लहानात लहान. मग आता सम म्हणजे एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक आला पाहिजे. मग इथं 2 किंवा 8 आला पाहिजे. मोठ्यात मोठी म्हणजे अगोदर मोठा अंक घ्या 9, त्याच्यापेक्षा लहान 8, त्याच्यापेक्षा लहान 7 आणि 2. ही कमाल संख्या काय मिळाली, 9872. आता किमान संख्या काय मिळते,
किमान सम पाहिजे बरं का, किमान समसंख्या म्हणजे लहानात लहान. मग लहान अंक अगोदर घ्या 2, त्याच्यापेक्षा थोडा मोठा 7 घ्या, त्याच्यापेक्षा थोडा मोठा. आता पहा 2, 7, 8 आणि 9 ही लहान संख्या तयार झाली. पण ही सम झाली का? एकच स्थानी 9 आहे, सम नाही. मग हा 9 इकडे घेऊन 8 इकडे घेऊ आपण, म्हणजे 9, 8 हे आपल्याला 2 संख्या मिळाल्या. आता या दोघाची काय करायची? दिलेल्या अंकापासून ही किमान संख्या झाली, कमाल झाली, आणि ही किमान यांची बेरीज 9872 अधिक 2798. करा बेरीज. 8 आणि 2 10ला 0, हातच्याला 1. 9 आणि 1 10 आणि 7 17ला 7, हातच्याला 1. 8 आणि 1 9 आणि 7 16ला 6, हातच्याला 1. 9 आणि 1 10, 10 आणि 2 12. काय आलं उत्तर? 12670. 12670. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. काय असेल उत्तर? पर्याय क्रमांक 1 12670 हे उत्तर येईल. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. प्रश्न क्रमांक 18 काय पाहू आपण. प्रश्न क्रमांक 18. पहिल्या 15 विषम संख्यांची बेरीज किती? पहा, पहिल्या 15 विषम म्हणजे 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 15, 17, 19, 21, 23, 25, 27, 29. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 हे 15 झाले. ह्यांची बेरीज. मग आता एवढ्याची बेरीज करायला वेळ लागते. त्याचं सूत्र काय आहे? विषम संख्यांची बेरीज. जर त्या संख्या सलग पाहिजे बरं का सुरुवातीपासूनच्या, तर हे सूत्र वापरता येते. एकूण संख्याचा वर्ग. एकूण संख्येचा वर्ग. एकूण संख्या किती आहेत? 15. हे 15. 15चा वर्ग. 15चा वर्ग किती येते? 225. मग उत्तर काय आलं? 225. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. काय असेल उत्तर? 225. पर्याय क्रमांक 2. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. चला पुढचा प्रश्न अशा प्रकारे सोडवायचा. याचं सूत्र आहे एकूण संख्येचा वर्ग. पुढचा प्रश्न काय आहे? 2, 13, 27, 77, 13, 51, 91, 97, 93, 96, 69 या संख्यामध्ये किती मूळ संख्या आहेत? पहा, 2, 13, 27, 77, 13, 51, 91, 97, 93, 96, 69. आता याच्यातल्या आपल्याला काय करायचे? मूळ संख्या किती येतात ते शोधायचे. पहा, सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे. कोणती आहे? 2, कॉमा. 13 मूळ आहे का? हो. मूळ संख्या म्हणजे 1नी किंवा त्याच संख्येनी भाग जाणारी संख्या म्हणजे मूळ संख्या. हे 13 पण का आहे? मूळ आहे. 27ला 3 भाग जाते, 9 भाग जाते. 27 मूळ आहे का? नाही. 77ला 7 भाग जाते, 11 भाग जाते. एक मिनिट. या ठिकाणी हे 13च्या ऐवजी 13 दुबार झाले. इथं 3 घेतले आपण. पहा, 2, 3. 27 मूळ संख्या आहे का? हे 3 आहे. 27 नाही. 77 नाही. 3 मूळ संख्या आहे. 13 मूळ संख्या आहे. 13ला 13नीच भाग जातो. 51, 51ला 17ने भाग जातो. 17 त्रिक 51, 3ने भाग जातो. 91, 13 सत्ते 91, 13ने भाग जाते. 97 ही मूळ संख्या आहे. 97 का आहे? मूळ संख्या आहे. 93, 93ला 3 त्रिक 9, 3 एक 3, 31 त्रिक 93, 3 भाग जाते. 96ला 3 भाग जाते. 69ला 3 भाग जाते. म्हणजे आपल्याला
या ठिकाणी टोटल मूळ संख्या किती मिळाल्या 1 2 3 4 2 3 13 97 किती मिळाल्या 4 पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक 4 आलं अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा पुढच्या प्रश्नाकडे जाऊ प्रश्न क्रमांक 20 आणि शेवटचा प्रश्न काय आहे प्रश्न शतक स्थानी 7 असलेली विविध अंकाचा वापर करून बनणारी किमान संख्या आता आपल्याला माहित आहे किमान म्हणजे काय किमान म्हणजे लहानात लहान तर आपल्याला ही लहानात लहान संख्या काय म्हणते शतक स्थानी 7 असलेली पहा 10,792 12,705 10,724 10,792 आता आपल्याला लहानात लहान अगोदर काय म्हणते शतक स्थानी 7 हे इथं शतक स्थानी 7 आहे इथं शतक स्थानी 7 आहे इथं आहे म्हणजे प्रत्येक संख्येत शतक स्थानी 7 आहे तर किमान म्हणते आता प्रत्येक संख्येत आहे म्हणजे लहानात लहान ही 10,700 आहे 10,700 10,700 ही 92 आहे 10,792 डबल पर्याय झाला का हे 10,900 करायला नाही नाही हे 700 10,729 करायला 10,729 शतक स्थानी 7 आहे ह्याच्या बरोबर आहे त्याच्यानंतर 10,700 हे सॉरी इथं ही 10,000 आहे ही 10,000 आहे ही 10,000 आहे ही 12,000 आहे किमान म्हणजे लहान शोधायचे मग पर्याय 2 येईल का नाही पर्याय क्रमांक 2 येणार नाही ती 12,000 आहे आता या तिन्हीपैकी हे 10,729 10,724 आणि 10,792 तर तिन्हीपैकी कोणती आहे 700 तर शतकस्थानी तिन्ही संख्येचे आहेत तसं तर पर्यायातल्या 4ही होतं ही काय आहे 29 आहे ही 24 आहे ही 92 आहे मग ही 24ची लहान असेल 10,724 हे उत्तर येईल आपलं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक 3 10,724 पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आलं ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो येथे थांबवा आपण जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड